हॅलो, माझं नाव दक्षता आणि मी ग्रॅडड्रीम्समध्ये लीड ॲडवायझर आहे. हॅलो, मी गायत्री आणि मॅम आपल्याला आता UK विजा प्रोसेस सांगणार आहेत. ओके, सो तुला UKच्या युनिव्हर्सिटीमधून ॲडमिशन मिळालं की त्याच्यानंतर तुला इनिशियल ट्युशन डिपॉझिट भरावी लागते. ओके, सो सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये वेगवेगळ्या ट्युशन फीज असतात. सो इट मे बी फ्रॉम 1000 पाऊंड्स टू 5000 पाऊंड्स. ओके, सो ती फी भरली की आपल्याला युनिव्हर्सिटीकडून आपल्याला सीट रिझर्व होते आपली. ओके, मग म्हणजे बेसिकली तुझं ॲडमिशन कन्फर्म होतं. ओके, आणि ती फी जी असते ती ॲक्च्युअल ट्युशन फीमधनं मायनस होते. ओके, म्हणजे तुला पूर्ण फी परत भरावी लागत नाही. इट विल बी डिडक्टेड फ्रॉम युअर ॲक्च्युअल ट्युशन फी. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटीमधून कॅश मागवायला लागतो. ओके, आता कॅश म्हणजे काय? कन्फर्मेशन ऑफ एक्सेप्टन्स फॉर स्टडीज. ओके, दिस डॉक्युमेंट इज इश्यूड बाय UK गव्हर्नमेंट आणि तो डॉक्युमेंट खूप इम्पॉर्टंट असतो. ओके, तर तो डॉक्युमेंट आपल्याला UK गव्हर्नमेंटकडून आला की आपण ॲक्च्युअल विजासाठी प्रोसेस करू शकतो. ओके, आणि मग तो डॉक्युमेंट मागवण्यासाठी काही युनिव्हर्सिटीजच्या वेगवेगळ्या प्रोसेस असतात. तर ते तुला मी डिटेलमध्ये नंतर सांगेनच. म्हणजे बेसिकली फिनान्शियल गोष्टीज असतात की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे दाखवायचे, लिव्हिंग एक्सपेन्सेस दाखवायचे, ट्युशन फी दाखवायचे. सो ह्या गोष्टी बेसिकली असतात. ओके, तर ते इन डिटेल मी तुला सांगेनच नंतर ते आलं की आपल्याला विजा प्रोसेस करायची असते. सो विजा प्रोसेसमध्ये काय असतं, पूर्ण विजा हा ऑनलाईन असतो. ओके, UKसाठी कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू लागत नाही. ओके, सो पूर्ण विजा भरणं, विजाचा फॉर्म फिल करणं वगैरे जे काय आहे प्रोसेस आहे, त्याची फी भरणं जे काय आहे ते आम्ही ग्रॅडड्रीम्समध्ये तुम्हाला हेल्प करतो. ओके, नंतर UK विजामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला एक लागतं ते म्हणजे TB टेस्ट करून घ्यावी लागते. ओके, सो UKच्या गव्हर्नमेंटने आपल्याला एक डॉक्टर पॅनल लिस्ट दिलेली आहे. त्या डॉक्टर पॅनल लिस्टमधूनच आपल्याला अपॉइंटमेंट बुक करायचं आहे. सो फॉर एक्झाम्पल आता आपण मुंबईमध्ये आहोत, तर मुंबईमधलं लीलावती हॉस्पिटल आहे. सो वी जस्ट हॅव टू कॉल देम आणि आपली अपॉइंटमेंट बुक करावी लागते. सो आज जरी कॉल केला तरी उद्या लगेच आपल्याला अपॉइंटमेंट मिळते. ठीक आहे, मग तिथे अपॉइंटमेंट घेतली की आपण TB टेस्टसाठी जायचं आणि मग तो सर्टिफिकेट आपल्याला मिळतो. ओके, सो ही एक स्टेप आपली साईडला झाली. ओके, सेकंडली UK विजासाठी आपल्याला काही फिनान्शियल डॉक्युमेंट लागतात. ओके, मग बँक लेटर आहे, तुमचं एज्युकेशन लोन आहे, परत तुमचं अकॅडमिक डॉक्युमेंट्स आहे, ट्रान्सक्रिप्ट्स आहेत, पासपोर्ट वगैरे आहे, तुमचं 10वी-12वीच्या मार्कशीट्स आहेत. हे सगळं कोलेटेड असतं आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला हेल्प करतो. ठीक आहे, तुला काही डाऊट आहेत तर तू विचारू शकतेस. मला विचारायचं होतं की प्रोसेसिंग टाइम काय आहे विजाचा? ओके, सो प्रोसेसिंग टाइम 3 प्रकारचे असतात. ओके, सो एक असतो नॉर्मल विजा. ओके, तो नॉर्मल विजा जो असतो तो येतो अप्रॉक्सिमेटली 4 to 5 वीक्समध्ये. ओके, म्हणजे नॉर्मली आपण जी फी अप्रॉक्सिमेटली आहे ती भरल्यावरती जो विजा प्रोसेसिंग टाइम आहे तो आहे 4 to 5 वीक्स. काही तुम्हाला ऑप्शन्स असतात काही ठिकाणी, काही स्टेट्समध्येच असतात ते. ओके, आता महाराष्ट्रामध्ये आहे. ओके, नंतर मुंबईमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे. तर तिथे कसं असतं की तुम्हाला प्रायोरिटी विजा पण तुम्ही भरू शकता. ओके, पण त्यासाठी तुम्हाला सर्टन अमाऊंट भरावी लागते. सो प्रायोरिटी विजा हा 7 to 8 डेजमध्ये येतो आणि सुपर प्रायोरिटी एक कॅटेगरी असते. तर सुपर प्रायोरिटीमध्ये तुम्हाला काही अजून एक्स्ट्रा अमाऊंट भरावी लागते, पण तो विजा तुम्हाला 2 दिवसामध्ये पण मिळतो. सो कंडिशन वाईज स्टुडंट ऑप्ट करतात की कुठला फी कुठे भरायची आणि ज्यांना जसं अफोर्ड होतं तसं ते लोक करतात. ओके, देन रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय आहेत विजासाठी? ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल तुला तुझा व्हॅलिड पासपोर्ट लागतो. ओके, मेक शुअर की तो एक्सपायर होत नाही आहे. ओके, सो पासपोर्ट इज ऑफकोर्स व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. सेकंडली तुला तुझं ऑफर लेटर लागतं युनिव्हर्सिटीचं. कॅश लागतो, जसं मी म्हणाले की कॅश शिवाय आपण विजाला जाऊ शकत नाही. सो कॅश इज इम्पॉर्टंट पार्ट. नंतर तुला TB टेस्ट लागते. फिनान्शियल डॉक्युमेंट लागतात, वॉट एव्हर जे काय असेल तुझं सेव्हिंग अकाउंट, नंतर तुझं एज्युकेशन लोन वगैरे जे काय असेल ते. ओके, नंतर तुझं अकॅडमिक डॉक्युमेंट, ऑल इयरचा ट्रान्सक्रिप्ट तुझे, 10वी-12वीच्या मार्कशीट्स तुझे, डिग्री सर्टिफिकेट, कॉन्व्होकेशन सगळं तुला घेऊन जायचं तिकडे. ओके, आणि इम्पॉर्टंटली हे सगळे डॉक्युमेंट 1 सेट ऑफ ओरिजिनल आणि 1 सेट ऑफ फोटोकॉपीज ब्लॅक अँड व्हाईट तुला कॅरी करायचे. सो VFS मध्ये जेव्हा तुझी अपॉइंटमेंट असणार तेव्हा ते बघणार, त्यांना जे हवं आहे ते लोक त्यांच्याकडे ठेवणार आणि बाकीचं सगळं तुला परत देणार. ओके, आणि मग विजाची अप्रॉक्सिमेट फी काय आहे? ओके, सो विजाची आत्ता आम्ही जो विजा केलेला आहे फॉल 21च्या बॅचसाठी, तर अप्रॉक्सिमेटली इंडियन रुपीजमध्ये अमाऊंट आहे 38,000 to 39,000 रुपीज. ओके, INR मध्ये आहे. पण त्याच्या आधी UK विजामध्ये इम्पॉर्टंट असं एक IHS म्हणून असतं. ओके, ते असतं हेल्थ सरचार्ज म्हणून असतं. ते इंटरनॅशनल स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट असतं आणि त्याची फी डिपेंडिंग ऑन युअर कोर्स ड्युरेशन. ओके, जर तुझा कोर्स 1 वर्षाचा आहे, 2 इयर्सचा आहे, त्याच्यानुसार ती फी बदलते. सो अप्रॉक्सिमेटली त्याची व्हॅल्यू असते 75,000 किंवा 78,000 असते इंडियन रुपीज. ओके, पोस्ट स्टडी वर्क परमिट काय आहे UK मध्ये? ओके, तो UK मध्ये पोस्ट स्टडी वर्क परमिट 2 इयर्स आहे. इवन दो तू 1 वर्षासाठी केलीस तरी पण 2 इयर्स आहे, जरी 2 इयरच्या कोर्ससाठी केलीस तरी पण 2 इयर्स आहे. सो तुला कन्फर्म 2 इयर स्टे बॅक ऑप्शन UK मध्ये आहे, त्याची गॅरंटी आहे म्हणजे. ओके, आणि
लाईक व्हॉट अबाउट जॉब ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे आता समजा त्या पिरियडमध्ये जॉब नाहीच लागला तर मग UK मध्ये किती महिने थांबू शकतो आपण आफ्टर स्टडीज? ओके, सो तुझा कोर्स कम्प्लीट व्हायच्या आधीच बेसिकली तुम्हाला असं नाही की तुझा कोर्स मास्टर्सचा कम्प्लीट झाला की त्याच्यानंतर जॉब सुरू करायचा आहे. त्याच्यासाठी खूप कमी वेळ असतो, कारण की तुझं मास्टर्स कम्प्लीट झालं की त्याच्यानंतर तुला फक्त 3 महिने असतात जॉब सर्च करण्यासाठी. ठीक आहे, तर त्याच्या आधीपासूनच तुला द डे यू एंटर्ड इन UK ना, त्याच्यापासूनच तुला स्टार्ट करायचं आहे. यू हॅव टू स्टार्ट अप्रोचिंग ऑल द कंपनीज. तुझा रेझ्युमे तुला अपडेट करायचा, तुझं लिंक्डइन प्रोफाईल तुला अपडेट करायची आहे आणि तेव्हापासूनच तुला बघायचं की तुझ्या इंटरेस्ट, फॉर एक्झाम्पल तू IT मध्ये आहेस तर IT मध्ये कोणत्या कोणत्या कंपनीजमध्ये काय काय वेकन्सीज आहेत, तर त्याच्यासाठी तुला एक्स्ट्रा काही कोर्सेस करावे लागतात का, जे तू आता पण करू शकते कारण तू आता फ्री आहेस इथे, तर ते तू करू शकतेस. आणि मग तिथे अप्रोच करायला स्टार्ट करायचं आणि 100% जॉब मिळतोच. आतापर्यंत आमचे जे स्टुडंट गेलेले आहेत, टचवूड अजूनपर्यंत कोणी असे स्टुडंट नाही जो परत आलेला आहे मास्टर्स करून. सो तिथे गेल्यावरती जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, नक्कीच आहेत. ओके, थँक्यू सो मच मॅम फॉर द इन्फॉर्मेशन. वेलकम. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील रिलेटेड टू विजा, रिलेटेड टू UK प्रोसेस वगैरे जे काय आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. आणि ग्रॅड्रीम्समध्ये तुम्हाला विजा आणि ॲप्लिकेशन प्रोसेस वगैरे सगळ्याची हेल्प मिळते. पण त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर ऑलरेडी ॲडमिशन एखाद्या युनिव्हर्सिटीकडून आलेलं असेल आणि तुम्हाला फक्त विजासाठी काही असिस्टंट हवं असेल तरी पण आम्ही तुम्हाला हेल्प करतो. आणि तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त पण काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण दिलेले आहेत, तुम्ही कमेंट करून पण विचारू शकता. आणि वी आर हिअर टू help you. Thank you. Don't forget to like, share and subscribe.